तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मवाळ कालखंड 1885 ते 1905 मध्ये. तर हा कंबाईन ऑक्टोबर 2022ला प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. हे सर्व कोण होते? तर याचं उत्तर आहे दादाबाई नौरोजी. तर त्यांच्याबद्दल स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे. दादाबाई नौरोजी भारताचे पितामह, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, आर्थिक सिद्धांताचे जनक. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 नवसारी गुजरातमध्ये झाला. पारशी कुटुंबात जन्म झाला त्यांचा. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणित व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याच कॉलेजचे ते पहिले भारतीय प्राध्यापक आहेत. दादाबाई नौरोजी 1886, 1893, 1906 साली काँग्रेसचे अध्यक्ष होते. असा प्रश्न असू शकतो की काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या साली होते. त्यानंतर 1848 दादाबा पांडुरंग तरखडकर व भाऊ दाजी लाड यांच्या मदतीने ज्ञानप्रसारक सभा मुंबईत स्थापन केली. मुंबईत या सभेची पहिली मुलीची शाळा सुरू केली. तर पहिलं तर दादाबाई नौरोजीचं पूर्ण नाव तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर त्यांचं पूर्ण नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि त्यांनी पहिली मुलीची शाळा ही ज्ञानप्रसारक सभा मुंबईत स्थापन केली होती. असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आहे, रास्त गोफ्तार साप्ताहिक सुरू केले. तसेच इंडिया नावाचे वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले. तर इथं वरी प्रश्नामध्ये विचारलं होतं की इंडिया नावाचे वृत्तपत्र. तर हे बघा, दादाबाई नौरोजीने सुरू केले इंडिया नावाचे. त्यानंतर पारशी समाजासाठी त्यांनी 1851 मध्ये रहनुमाई माजद्यासन सभा स्थापन केली. बॉम्बे असोसिएशनची स्थापना पण त्यांनी केली. पुन्हा ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 मध्ये भारतीय जनतेचे प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्याची लंडनमध्ये स्थापना त्यांनीच केली. त्यानंतर त्यांच्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात आर्थिक लुटीचा सिद्धांत पण त्यांनी मांडला. फॉसेस समिती भारताच्या आर्थिक पाहणी संदर्भात ब्रिटिश संसदीय समिती होती समोर साक्ष दिली. त्यात ते म्हणाले, भारतात कराचे प्रमाण अतिरिक्त आहे आणि भारतीयांचे सरासरी उत्पन्न केवळ 20 रुपये आहे. पुन्हा वेलबी कमिशन 1895 ते 96 रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेडिचर या कमिशनने अध्यक्ष वेलबी होते म्हणून त्याला वेलबी कमिशन म्हणतात. या कमिशनचे सदस्य पण दादाबाई नौरोजी होते, वेलबी कमिशनचे सदस्य. त्यानंतर निवडणुकीत मुंबई नगर परिषद निवडून आले. 1892 फिन्सबेरी मतदारसंघातून लिबरल पक्षाच्या पाठिंब्याने हाऊस ऑफ कॉमन वर निवडून आले. असे ते पहिलेच भारतीय होते. नंतर मोहम्मद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते आणि अखेरपर्यंत ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. इतर गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता व दीनशाह वाच्छा यांच्याबद्दल माहिती आपण शेवटच्या ह्याच्यात पाहणार आहोत. तर याचं उत्तर आपल्याला समजलं असेल, दादाबाई नौरोजी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा. याच्यामध्ये तर आपल्याला बिपिनचंद्र पाल हे 2 नंबरच्यात आपल्याला माहिती, लाल बाल पाल हे जहाल नेते होते. तर हे तर पहिल्यांदा ऑप्शन ही होतं. आणि मग ह्याचं मवाळ नेत्या कोण आहेत? तर दीनशाह वाच्छा. तर त्यानंतर आपण स्पष्टीकरणासहित बघूया की मवाळ व जहाल नेते. मवाळ नेते कोण आहेत? तर दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, रासबिहारी घोष, रामेशचंद्र दत्त, बदरुद्दीन तय्यबजी, पुन्हा योमेशचंद्र बॅनर्जी, दीनशाह वाच्छा, आनंदमोहन बोस. तर यांचा कालखंड 1885 ते 1905 पर्यंतच्या कालखंडास मवाळ कालखंड म्हणतात. तर असा पण प्रश्न येऊ शकतो की 1885 ते 1905 पर्यंतच्या कालखंडाला काय म्हणतात? तर त्याला मवाळ कालखंड म्हणतात. तर बहुतेक सर्व मवाळ नेत्यांचे मत होते की ब्रिटिश सत्ता ही भारतीयांसाठी ईश्वरीय देणगी आहे. तर सनदशीर मार्गाने केलेले
प्रक्षोभ ही त्यांची राजकीय कार्यपद्धती होय. मवाळांनी कधीच स्वातंत्र्याची मागणी केली नाही. त्यांना संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे, राजकीय भिकारी अशी झालाकडून टीका बी केली जात होती. तर हे पण येऊ शकतं की झालाकडून कोणती टीका केली जात होती, किंवा मवाळांना जनाधारही मोठ्या प्रमाणात नव्हता. म्हणजे लोकसंख्या जी होती, लोक त्यांच्याकडून जास्त नव्हते असा अर्थ. त्यानंतर झाल नेते कोण होते, तर मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष. आणि इथं अजून एक मुद्दा दिला आहे की महात्मा गांधी हे मवाळ नेते होते. बरेच विद्यार्थ्यांना वाटते, पण ते जहाल गटात येतात. तर महात्मा गांधी हे जहाल गटात येतात, हा पण लक्षात ठेवा. तर याचं उत्तर काय येतो मग, की दीनशा वाचा या मवाळ नेत्या होत्या. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. काँग्रेसमधील कोणत्या गटावर संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे, राजकीय भिकारी अशी टीका केली जात असे? तर आपण या वरच्या 2 नंबरच्या प्रश्नातच बघितलं होतं. तर जहाल गटाकडून अशी टीका केली जात होती. मवाळ गटाकडून. मवाळ गटांना अशी टीका केली जात होती. आणि कोणाकडून? जहाल ह्याच्याकडून. तर आपल्याला प्रश्न विचारले की कोणत्या गटावर केली जात होती, तर मवाळ गटावर केली जात होती. तर याचं उत्तर आहे 4. तर जहालांनी मवाळावर वरील टीका केली आहे, हे आपण वरच्या प्रश्नात बघितलं होतं. व मवाळांचे लांबलचक अर्ज म्हणजे भीक मागणे टिळकांचे मत मांडले. टिळक म्हणायचे की मवाळ हे भीक मागतात, म्हणजे लांबलचक अर्ज देऊन त्यांच्या पुढे हे करून. तर त्यानंतर 4था प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल? तर मवाळांच्या आवेदनाबाबत ब्रिटिशांची थोडेसे द्यावयाचे व बहुतांशी नाकारवायची अशी नीती होती. मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती. ब्रिटिशांनी मवाळाकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जनाधार नव्हता, हे पण आपण वरी बघितलेले. आणि वरील एकही विधान अयोग्य नाही. तर हे 3ही विधान अयोग्य नाहीत. तर याचं उत्तर येतंय 4 नंबर. वरील एकही विधान अयोग्य नाही. तर ते कशा अयोग्य नाहीत हे आपण स्पष्टीकरणासहित बघू. तर मवाळाचे कार्य व मागण्या अर्ज विनंत्या स्वरूपात. मवाळाचं कार्य कसं होतं की अर्ज विनंत्या स्वरूपात ते मवाळ हे करायचे. तर मवाळांचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे ब्रिटिश सत्ता साम्राज्यवादीवरील आर्थिक टीका होय. प्रशासकीय सेवांचे भारतीयकरण करण्याची मागणी केली. न्यायिक अधिकार कार्यकारी अधिकारापासून विभक्त करणे. सर्वप्रथम राजकीयदृष्ट्या जागृत भारतीयांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये राष्ट्रीय एकता प्रस्थापित करणे. त्याच्या मार्गाला मागण्याच्या 3 Ps म्हणजे प्रेयर, पिटिशन अँड प्रोटेस्ट असेही संबोधले जाते. तर थोडक्यात आपण बघितलं असेल की मवाळांचं काम कसं होतं. याच्यामध्ये मवाळ नेत्यांमध्ये अजून थोडी काय आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर फिरोजशाह मेहता हे मवाळाचे नेते होते. तर इसवी सन 1845 ते 1915 त्यांचे वर्गमित्र कर्जन होते. जन्म त्यांचा कधी झाला आहे? 4 ऑगस्ट 1845. कुठे? मुंबई येथे. कोणत्या कुटुंबात? पारशी कुटुंबात. पहिले पारशी. वयाच्या 20व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA पास होणारे. म्हणजे असा पण प्रश्न येऊ शकतो की पहिले पारशी 20व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून पास होणारे कोण? तर फिरोजशाह मेहता हे मवाळ नेते होते, लक्षात ठेवा. पुन्हा बॅरिस्टर होणारे पहिले, यांच्याबद्दल 1887 ते 1893 मुंबई कायदे मंडळाचे सदस्यही होते. आणि 1894 ते 99 केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते. मुंबईचे महापौर बी होते. त्यानंतर यांनी वृत्तपत्र कोणचं? बॉम्बे क्रॉनिकल इंग्रजी वृत्तपत्र लिहिले 1910 मध्ये. आणि मेहतांना मुंबईचा सिंह, मुंबईचा अनभिषिक्त राजा तसेच मुंबईतील नागरी शासनाचे पिता म्हणून पण ओळखले जायचे. ही झाली फिरोजशाह मेहताबद्दल माहिती. त्यानंतर दीनशा वाचा ह्या 1844 ते 1936. जन्म त्यांचा ऑगस्ट 1844, मुंबई पारशी. 1917 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना नाईट ही पदवी दिली. त्यांना खास विशेष भारतीय रेल्वेचे अर्थशास्त्र व देशाच्या अर्थव्यवहारावर होणारा परिणाम. 1885 ते 1915 ही 30 वर्ष बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची कार्यवाहक व पुढे अध्यक्षा बी होत्या. कोण? दीनशा वाचा. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले 9 मे 1966 रोजी कोथरूड जिल्हा रत्नागिरीला त्यांचा जन्म झाला.
1886 साली पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्यपदी पण त्यांची निवड झाली. त्यानंतर 1887 फर्ग्युसनमध्ये पुणे येथे इंग्रजी, इतिहास व तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बी त्यांनी कार्य केले. अजून त्यांच्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत की 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाज स्थापन केले त्यांनी. 1912ला त्यांची नियुक्ती पब्लिक सर्व्हिस कमिशनवर झाली. त्यानंतर सदस्य प्रांतिक कायदे मंडळाचे, केंद्रीय कायदे मंडळाचे, पुणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष बी होते. 1890 साली सार्वजनिक सभा पुण्याचे सचिव म्हणून पण त्यांची निवड झाली. त्यांची अर्थसंकल्पावरील 12 भाषणे खूप प्रसिद्ध आहेत गोपाळकृष्ण गोखलेंचे. पुन्हा आपण खाली बघणार आहोत मावळांचे कार्य. शहरी सुशक्ती वर्गापुरतेच मर्यादित होते मावळांचे कार्य. मावळांच्या मागण्या काय होत्या? सरकारच्या राजकीय परकीय धोरणावर टीका, न्यायिक अधिकार कार्यकारी अधिकारापासून विमुक्त करणे, प्रशासकीय सेवांचे भारतीयकरण करणे, प्रदेशातील भारतीय कामगाराचे संरक्षण. आर्थिक समीक्षा काय? रमेशचंद्र दत्त, दादाबाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले. आर्थिक शोषणावर अभ्यास कोणी केला इथे दिलेला आहे. आणि मावळांचे यश 1892 भारतीय परिषदांचा कायदा पारित करून घेणे, लोकसेवा आयोग 1886 चार्ल्स ॲलिसन अध्यक्षाखाली स्थापन आणि वेल्बी कमिशन भारतीय खर्चाची चौकशी करण्यासाठी स्थापना. मवाळांनी काय केले? साम्राज्याअंतर्गत स्वराज्याची मागणी केली. तर हे झालं थोडक्यामध्ये मवाळांचं कार्य. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जहाल कालखंड बघणार आहोत 1905 ते 1920. तर आप्पा हातनुरे सरांच्या ह्या बुकचा आपण जहाल कालखंड इतिहास पुढचं बघणार आहोत. तर व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणता टॉपिक घेऊ ते पण सांगा. धन्यवाद.